महाराष्ट्रातले शेतकरी राजभवनावर आले होते राज्यपालांना भेटायला, पण राज्यपाल होते गोव्यामध्ये. सुरुवातीला कळवलं होतं राज्यपालांचा, नंतर खुलासा आला की मी त्या कार्यक्रमासाठी म्हणजे मुंबईत उपस्थित राहणार नाही आहे, असा खुलासाही राज्यपालांनी केला. शेतकरी आले होते, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला वेळ दिली होती पण राज्यपाल पळून गेले. पण हे आंदोलन जे आहे ते महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाहिलं जातं आहे आणि आज जे शेतकरी आहेत ते शेतकरी इथे थांबलेले आहेत आणि दिवसभर काल कधी आलात तुम्ही? काल दिन आलं काल दिनी आलं होतं. काल संध्याकाळी आलं होतं. हां हो. किती चाललात? किती आलात? कसं चालत आलात? ते गाडीवरून आले आम्ही इथपर्यंत आणि साक्री तालुक्यात साक्री तालुका धुळे जिल्ह्यात. जिल्हा से आला है 3 दिवस हो गए यहाँ मुकाम रात वे सब लोग जानते का खेती के वावर का यहाँ आए राजे नहीं भेटले. काल दे वो झंडा है ना, वो झंडा करके चले जाएंगे हम. झेंडावंदन करणार. संपूर्ण देशभरात 26 जानेवारीला म्हणजे दिल्लीतले पंजाबमधले शेतकरी किंवा तिथले शेतकरी जे आहेत ते झेंडावंदन करणार आहे. 26 जानेवारीला दिल्लीला घेराव टाकू असं शेतकऱ्यांनी म्हटलं होतं आणि तिकडे सगळी ट्रॅक्टर रॅली जी आहे ती दिल्लीमध्ये जाणार आहे. तिथे खूप पोलिसांच्या अडचणी आल्या, शेतकऱ्यांना परमिशन नाही मिळाली. पण दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र झेंडावंदन, मुंबईमध्ये राजभवनाला घेराव टाकायचा, मोर्चा काढायचा, आपलं निवेदन द्यायचं आणि झेंडावंदन करून जायचं, असा कार्यक्रम जो आहे तो ठरला होता. काल रात्री शेतकरी चालत आले. नाशिक, नंदुरबार, साक्री, धुळे इथून सगळे आलेले आहेत. बघा मावशी, तुम्ही कुठून आलात? धुळेहून आलात. अच्छा, काय कशासाठी आलात मला सांगा. बोला ताई, बोला. तुम्ही बोला. नाही राज्यपाल भेटले का? काही नाही. हां, चला ठीक आहे. गावाकडेतली माणसं बोलता येत नाही. हे काय खाताय तुम्ही? खायला काय आणलं का? चिवडा चिवडा कोणी दिला तुम्हाला? घरून आणले. घरून आणला. हो. चला, घरून जेवण खाणं वगैरे आणले, सगळ्या बॅगा वगैरे. या बॅगेत काय तुम्ही काय काय आणलं? कपडे आणलेत. अच्छा, म्हणजे रात्री तुम्हाला राहावं लागेल हे तुम्हाला माहिती होतं. पण आता तुम्ही हे सगळं म्हणजे कृषी कायदा रद्द व्हावा असं तुम्ही म्हणताय, पण केंद्र सरकार तर ऐकायला तयार नाही. ऐकावंच लागेल त्याला. आमच्या जीवावरती आम्ही शेतीमध्ये अन्न पिकवतो. अन्न पिकून सगळे काय आम्हाला अन्नाचा भाव भेटत नाही, म्हणून काय कंपन्यांना सगळे विकायचं त्यांनी प्रयत्न चालू केले. ते नको पाहिजे आम्हाला. सरकारी जे मंडी आहे ते मंडी चालायला पाहिजे. सरकारी मंडी चालायला पाहिजे. म्हणजे APMC जे आहे, रेट जे आहेत, हमी भाव द्या ही मुख्य मागणी आहे. दुसरं एक महत्त्वाचं, जे कृषी कायद्यातले 3 प्रकार आहेत ते रद्द केले पाहिजे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रातले म्हणजे भाजप आणि केंद्र सरकारचा असा आरोप होता की या शेतकरी आंदोलनामध्ये ना महाराष्ट्रातले आहेत ना साऊथमधले आहेत, फक्त पंजाबचे जे शेतकरी आहेत ते आंदोलन करतात असा जो आरोप होता किंवा असा जो दावा केला जात होता, तो दावा या आंदोलनाने खोडून काढलेला आहे. महाराष्ट्रातले हे सगळे शेतकरी जे आहेत ते आंदोलनात आलेले आहेत. काय एकदम आरामशीर बसलात तुम्ही? आम्ही सटाणा तालुक्यातून नाशिक जिल्ह्यातून आलेलो आहोत की आम्ही ज्या वन जमीन करत आहोत त्या वन जमिनीवर आम्हाला अजून 7/12 मिळालेलं नाही आणि तो 7/12 मिळावा आणि आमचं जे काही शोषण आहेत, जे हमी भाव आहेत ते हमी भाव मिळावा यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. म्हणजे मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. आणि आमचे जे खाण्यापिण्याची काय व्यवस्था आहे? तुम्ही किती लोक आला? बरेच आलेलो. आम्हाला फक्त वन जमिनीचा 7/12 मिळावा. आम्ही कसून राहिलो 20-25 वर्षापासून, तरी आम्हाला तो 7/12 मिळत नाही. मागच्या सरकारने म्हटलं होतं आम्ही 7/12 देतो. पण ते मिळालेलं नाही अजून आम्हाला. किसान आंदोलनात तुम्ही आला होतात? गेल्या वेळेस झालं नाही, त्यावेळेस नाही आलो, पण यावेळेस आलो आम्ही. किसान आंदोलनाच्या मोर्चामध्ये आले होते. 7/12 वन जमीन जी आहे ती स्वतःच्या नावावर झाली पाहिजे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि हे शेतकरी आज रात्री या ठिकाणी मुक्काम टाकून आहेत. थोडीशी थंडी आहे, पंजाब एवढी थंडी नाही पण थोडीशी थंडीसुद्धा इथे आहे आणि या थंडीमध्ये ते स्वतःच्या घरून सर्व सामान वगैरे घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहे. ही झाली मंडपातली तयारी. आता जेवण खावण जे काय आहे ते सुरू आहे. पण या ठिकाणी आता जेवताना काही गाण्यांचे फळही पाहायला मिळतात. गाण्यांमधून जे प्रबोधन केलं जातं, सत्यशोधक चळवळ असेल किंवा किसान मोर्चाचे जे कार्यकर्ते असतील ते आता इथे गाणे या बॅकस्टेजला जे आहे जेवण आणि गाण्याचा जो कार्यक्रम आहे तो इथे पाहायला मिळतो. इथे काही मला साधू दिसत आहेत. चला,
आता हे तुम्ही कुठून आलात तुम्ही? हा कुठून? महाराष्ट्र. जिल्हा कुठला? धुळे जिल्हा हा धुळे. एकदम साधू वगैरे बनून आलात तुम्ही? नाही, आम्ही साधूच आहेत की आमच्याकडे लायसन आहे, लायसन पाहून घ्या. आम्ही दसनाम आखाड्याचे आहेत. हो ते भाजपचा दावा आहे की साधू आमच्याकडेच आहे, दुसरीकडे कुणाकडेच नाही. नाही गावाचे संबंध तिथे आले नाही. आम्ही लाल भावड्यामध्ये आता 25-30 वर्ष झाले. आम्ही लाल भावड्याच्याच कार्यक्रममध्ये आम्ही कायम राहतात. साधूचं आणि शेतकऱ्यांचं काय आहे नातं बघू सांगा. तुम्ही कशाला आला तिकडे? आमचे नातं एवढे आहे की साधू नंतर बनला, संसारमधून बाहेर निघून नंतर बनला साधू. पण जमीन पहिलेपासून केली मी अतिक्रम. अतिक्रम जमीन केली ती आमच्याकडे 200 एकर जमीन आहे. तुमच्याकडे 200 एकर जमीन आहे? काय मालिक मोठा माणूस आहे. 200 एकर जमीन. भाग्य एवढे लागले प्रभू. आम्ही त्याने अंजनी माताने तप केलेलं आहे. ती जागावर तिथे भुरे हनुमानची जागा आहे. त्यांचे तुम्ही मंदिराची काही सोयी करणार, आम्ही काही पत्रिका करतो सोयी करणार, ते तुम्हाला भुरे हनुमान तुम्हाला साथ दिली. अंजनी माताने तिथे तप केलेलं आहे. इथे कशाला आलात? मोर्चामध्ये यावं लागलं आम्हाला. मागणी काय तुमच्या? आमची मागणी काय एवढंच आहे, आमची अतिक्रम म्हणजे आम्हाला सातबारा उतारा पाहिजे, एवढी आमची मागणी आहे. 7-12 उतारा पाहिजे. पण हा मोर्चा तर कृषी कायदा रद्द करण्यासाठी आहे. सगळ्यामध्ये हा मोर्चा आला. हा सगळ्याच मध्ये आला हा मोर्चा, एकाच मध्ये नाही. मोर्चा आला. चला, म्हणजे वन जमिनी असेल, 7-12 असेल, हे सगळ्या मागण्यांसाठी तुम्ही आला तिथे. चला ठीक आहे. आता या ठिकाणी काही तरुण आहेत जी गाणी म्हणतायत आणि गाण्यांचा फड जो आहे तो इथे पाहायला मिळतात. खूप छान छान गाणी आहेत आणि विद्रोही गीत जे आहेत ते इथे पाहायला मिळतं. हे सगळे तुम्ही कुठली गाणी बोलताय तुम्ही? कुठली गाणी म्हणजे आत्ताचा जो वेळ तुम्ही कसा काढताय? आम्ही आता ही सगळी चळवळीची जी गाणी आहेत, जेणेकरून इकडे जे सगळे गाव शिवातून खेडापाड्यातून शेतकरी आलेले आहेत, आपले बांधव आलेत, कामगार वर्ग जो आलेला आहे, त्यांच्यामध्ये नवीन चेतना आली पाहिजे, लढण्याची, या सरकारचा सामना करण्याची ताकद आली पाहिजे, अशी ऊर्जापूर्ण आणि उत्साहपूर्ण गाणे आम्ही त्यांच्यासमोर सादर करतो. आता मला सांगा, कृषी कायदा जो आहे तो काय केंद्र सरकार रद्द करायला तयार नाही आहे. मग तुम्ही एवढे दिवस करता. पंजाबमधले शेतकरी 50 दिवस झाले तिथे तळ ठोकून आहे. तुम्ही आज इथे उद्या समर्थनासाठी आम्ही आज आहोत तिकडे. आणि आम्हाला माहिती आहे की सरकार हे कायदे बदलणार नाहीत किंवा काय, तो भाग वेगळा, पण आमचा तो मरणाचा कायदा आहे. आमचा ते मरणपत्र आहे कायदा म्हणजे, आणि त्याच्यासाठी आम्ही तसंही मरणारच आहोत तो कायदा पास झाला तरी. पण मग आम्ही असे मरू, हा कायदा रद्द करण्यासाठी आम्ही लढू आणि अगदी प्राणांतिक लढा देऊ. आम्ही त्याला प्राणांतिक लढा देऊ. मी फक्त तुम्हाला थांबवतो आणि प्रत्येकाची ओळख करून घेतो. तुमचं नाव काय? संदेश गायकवाड. कुठला जिल्हा? मी मुंबईमध्ये राहतो, कलिना युनिव्हर्सिटीच्या इथे. ही सगळी मुंबईची लोक आहेत, काही कल्याणमधनं वगैरे आलेले आहेत, सगळी वेगवेगळ्या विभागातून आलेले आहेत. सगळ्या टीममधून तुम्ही आलात? येस जरूर. कुठे असता तुम्ही? कुठे शिकता? मी एक थिएटर आर्टिस्ट आहे. मी गाणी लिहितो, मी शाहीर आहे आणि प्रबोधन करत वेगवेगळ्या गावात, घरात, वस्त्यांमध्ये आम्ही प्रबोधनाचं काम करतो. तुम्ही हे प्रबोधन करता, ही भाषा समजते का या शेतकऱ्यांना? जरूर भाषा समजते. कारण काय असतं, प्रबोधनाला भाषाची मर्यादा नसते किंवा भाषाचं बंधन नसतं. तर कोणत्याही भाषेत आता हे सगळे आदिवासी बांधव आपले आलेले आहेत, ते सुद्धा गाणं बोलत आहेत. तर त्या गाण्यांमध्ये त्यांचा जो भाव आहे त्यातून तो आमच्यापर्यंत पोहोचतो. त्याच्यामुळे भाषेचं बंधन नसतं याला. हो. इथे म्हणजे गप्पा मारत मारत गाणं म्हणताय तुम्ही? गप्पा. हां, अच्छा. काय नाव आहे यांचं? किशोर करडक. किशोर करडक. पण आता एवढे दिवस झाले हे सगळं आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार काय ऐकायला तयार नाही आहे. हां, तर याचं अंतिम काय निघणार आहे? तुम्ही ठीक आहे प्रबोधन करताय, शेतकऱ्यांसोबत राहताय. मला नाही वाटत की सरकार ऐकणार नाही. सरकारला ऐकावं लागेल. तिथे दिल्लीमध्ये जे शेतकरी नेते बसलेले ते सांगतायत की जब तक कानून वापसी नहीं तब तक घर वापसी नहीं, चाहे उसके लिए हमें मई 2024 तक रुकना पड़े तो रुकेंगे, असं दिल्लीचे जे काही संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी सांगितलं आहे. आम्ही देखील अजून जनतेमध्ये जागृती आणू. आज लोकांना कदाचित माहिती नसेल की याचे परिणाम शेतकऱ्यांवरती काय होणार आहे आणि सर्वसामान्यांवर काय होणार आहे. त्यांच्यापर्यंत जेव्हा ते गोष्ट पोचत जाईल तेव्हा हे सरकार ऐकणार नाही, तर हे लोक या सरकारला खाली खेचतील. सरकारला खाली खेचतील.
भविष्य देशाचं झोपतया आई उपाशी झुल्यात भविष्य देशाचं झोपतया कुणी शाहीर येडचा गाणं आझादीचं गातोया कुणी शाहीर येडचा गाणं आझादीचं गातोया आमच्या कष्टाची कमाई भडवा दलाल सोडना आमच्या कष्टाची कमाई भडवा दलाल सोडना रक्त आटवून बाई वास सुखाचा मिळना रक्त आटवून बाई आस सुखाचा मिळना रक्त आटवून बाई चला, म्हणजे शेतकऱ्यांचं मॉरल आणि प्रबोधन करण्यासाठी हा ग्रुप जो आहे तो संपूर्ण आंदोलनामध्ये उपस्थित होता आणि तरुण मुलं आहेत, मुंबईतली मुलं आहेत आणि गाणे गातात. या बाजूला जे आहे जेवणाची व्यवस्था आहे. म्हणजे काल रात्रीसुद्धा खालसा काही शीख समाजाने मदत केली होती. प्रकाश रेड्डी बसलेले आहेत. प्रकाश रेड्डी म्हणजे घोषणा देऊन देऊन त्याचा आवाज बसला असेल. प्रकाशजी, आवाज तुमचा बसला आहे की अजून आहे? माझा आवाज सॉलिड आहे. सरकार मोदी सरकार खाली काढल्याशिवाय माझा आवाज बसणार नाही त्या ठिकाणी. आवाज चालूच राहणार. मला सांगा, राज्यपालांनी असं म्हटलंय की आम्ही वेळच दिली नव्हती. राज्यपाल आहे बघा, आता हा टेक्निकल हे काढू नये त्याने. मुख्य म्हणजे हा कार्यक्रम होणार आहे हे फार आधीपासून राज्यपालांच्या कानावर आलं होतं. आम्ही पत्रव्यवहार वगैरे केला होता आणि त्यांना ते भेट देण्याचं सहज शक्य होतं. आता ते म्हणतात पत्र वगैरे पाठवलं, ते पत्र काय मला मिळालेलं नाही पहिली गोष्ट. पण हा टाळाटाळ करण्याचा प्रश्न आहे. समजा त्यांनी गोव्यात ते म्हणतात की जायचं होतं, तो 11:30पर्यंत कार्यक्रम संपला ना. हा गोव्यातला कार्यक्रम 5 वाजता ते भेट देऊ शकले असते. त्यामुळे शरद पवारजी पण नाराज झाले त्या भाषणामध्ये. किती त्यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे. आदल्या दिवशी ते भेट देऊ शकले असते. पण ती भेट आणि आम्हाला भेट काय घ्यायची होती, कारण ते घटनात्मक पद आहे. केंद्र सरकार प्रतिनिधी करतात. पण त्यांचा असा इतिहास आहे की ते BJPचे कार्यकर्ते म्हणून त्या राजभवनचा पण उपयोग करतात आणि तसे वागतात. त्यांची परंपरा तशीच. कंगना रनौत आहे, तिला ताबडतोब भेट मिळते, कोणालाही भेट मिळते. आणि इथे शेतकरी आहेत आणि त्याच्याबरोबर कामगार आले. 50,000चे संबंध या ठिकाणी कष्टकरी जमलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर महाराष्ट्र विकास आघाडीचे घटक पक्षाचे मुख्य नेते आहेत. शरद पवारजी आहेत. शरद पवार असताना सुद्धा त्यांनी भेट टाळली आहे. शरद पवार म्हणजे पक्षाचे नेते, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व होतं ना. आणि किसानांचं संबंध आंदोलन केंद्राचे आहे आणि महाराष्ट्र एकत्र येऊन हा निवेदन देतं आहे. निवेदन स्वीकारलं त्यांनी पाहिजे होतं. ते निवेदन स्वीकारायला पाहिजे होतं, पण राज्यपालांनी निवेदन स्वीकारलं नाही. राज्यपालांकडून एक नोट काढण्यात आली की मी कुठलीही वेळ दिली नव्हती. पण इतर जे कार्यक्रम आहेत, छोटे मोठे कार्यक्रम असतात महाराष्ट्रातील, सांस्कृतिक असतात, कंगना रनौत संदर्भात काही मुद्दे असतील तेव्हा राज्यपाल भेटतात. पण हे सगळे शेतकरी येणार होते आणि गोव्याचा कार्यक्रम जर 11 वाजता संपला असेल तर कदाचित राज्यपालांनी वेळ द्यायला पाहिजे होती. एक सिंपल लॉजिक आहे, एक सिंपल रिस्पेक्ट आहे शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा. पण ते काही झालं नाही. आता हे सगळे जे शीख तरुण, क्या फोटो सेशन हो रहा है यहाँ? फोटो वगैरह निकाल रहे हो? चलो अच्छी बात है, अच्छी बात है. यानी मॉरल खुद को होना चाहिए. ये बताओ कि कितने लोगों को आपने खाना खिलाया, कितने लोगों को आपने सेवा दी है, ये बताइए. हाँ, ये हमारा ये जो काउंटर है ये पानी के लिए है. तो इधर लगभग अभी तक 14,500 बॉटल पानी का बांट चुके हैं हम लोग. तो आज लगभग ये आज सुबह से ही पूरा 14,000-14,500 अभी और कम से कम 7,500 पानी का बॉटल और आ रहा है. क्योंकि अभी किसान भाई अभी भी यहाँ पे रुके हुए हैं. तो जब तक वो है तो ये सेवा तब तक चलती रहेगी उनके साथ में. ये बताइए कि ये खाली पंजाब के किसान आंदोलन कर रहे हैं, ऐसा एक माहौल बनाया था. बाकी कोई किसान आंदोलन नहीं कर रहा है. वो जो लॉ बना है उसके सपोर्ट विरोध में कोई नहीं है. ये बात आपको पहले से पता होगी. यानी सिख कम्युनिटी पे टारगेट किया गया.
गया था, खलिस्तानी में उनको कहा गया था। तो इस बारे में आप लोग क्या सोचते हैं, आपकी जो युवा पीढ़ी है? हम तो देखो नॉन गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशन की तरफ से सेवा करने आए हैं, तो कोई भी हमको कितना कुछ भी बोले, सही बोले या गलत बोले, हम तो अपनी सेवा करेंगे। क्या कभी ऐसी चीज़ें अगर करते? क्यों दुख होगा, कुछ फर्क ही नहीं पड़ता। सेवा तो हमने करनी है, गुरु नानक ने हमको सिखाया है। आप पे हाँ वहाँ खलिस्तानी घुसे हुए, ऐसा भी कहा गया। आप तो यंग ब्लड हो, चलो फार्मर आपके दादा पर किसान आंदोलन कर रहे हैं, लेकिन आप लोग तो युवा पीढ़ी है, क्या सोचते हैं? ठीक है, देखो हम तो सेवा भाव से आते हैं। अब ये उस पर कोई हमको फूल बरसावे या पत्थर मारे, हमको तो अपनी सेवा भाव करनी है, वो करते रहेंगे हम लोग। और ये सिख कौम की यही बोलते हैं, हम एक बड़प्पन है कि वो हमेशा सेवा के लिए आगे ही रहता है, मानवताओं की सेवा के लिए। आप देखोगे कि इधर 3 काउंटर लगे हैं, एक चाय की सेवा कर रहे हैं, एक पानी की सेवा कर रहे हैं, एक लंगर की सेवा कर रहे हैं। तो तीनों काउंटर है सिख संस्था की तरफ से ही आए हुए हैं। चलिए, आप फोटो निकालना कोई गलत बात नाही आहे, आपने मेहनत भी की आहे, तो उसका ये भी होना चाहिए। पण पंजाबमधील ज्या आंदोलनाला ज्या प्रकारे नावं ठेवण्यात आली होती, त्याचा एक उत्तर म्हणून मुंबईतले शीख समुदाय असेल, लंगरचं काम केलेलं आहे किंवा पाणी वाटप केलेलं आहे, हे सगळं केलेलं आहे। आणि हे सगळे शीख जे कम्युनिटी आहे ती आंदोलनात आप थे आज दिन भर इसमें सेवा कर रहे थे हम। सेवा कर रहे थे। तो ये जो आंदोलन है, ये कहा जाता था कि खाली पंजाब का ही है, पंजाब को किसानों को पड़ा है इस आंदोलन से, बाकी कुछ नहीं है। तो आप क्या देखें, आज कितने लोग आए थे, महाराष्ट्र के कितने लोग आए थे? महाराष्ट्र के कम से कम भी यहाँ पे 1 लाख के करीब होंगे लोग, 1 लाख के करीब यहाँ पे लोग हैं महाराष्ट्रियन जो आए हुए हैं। ये आंदोलन सिर्फ पंजाब का नहीं है, ये पूरे हिंदुस्तान का आंदोलन है। सिर्फ ये पंजाब और हरियाणा सबसे पहले आए हैं ये आंदोलन में, बाकी पूरे हिंदुस्तान का आंदोलन है। आप देख रहे हैं कि जैसे धीरे धीरे सब स्टेट के लोग जो किसान हैं सब धीरे धीरे आ रहे हैं, पहुंच रहे हैं दिल्ली। अभी जैसे कल परेड है दिल्ली में, तो सब किसान पहुंच रहे हैं। यहाँ पे भी काफ़ी किसान गए नहीं, वो ट्रैक्टर लेके जाने वाले थे ना, सब पहुंचे हुए हैं। हमारे चाचा ताए लोग, दादाजी वहाँ पे सब वहीं पे बैठे हुए हैं। जो हम यहाँ जोरदार के होगा रहने वाले, एकदम जोरदार, जो यहाँ के रहने वाले यहीं पे हैं। और ट्रैक्टर परेड मतलब लेकिन रैली, वो सरकार तो नहीं मान रही है ना। सरकार बोली अभी 1.5 साल आराम करो आप। ऐसे कैसे आराम करेंगे? सरकार को रिजेक्ट कर देना ना। सरकार का तो सिर्फ यही है कि अंबानी अडानी से मतलब है, इसके आम जनता से थोड़ी मतलब है उनको। और ये सिर्फ लड़ाई किसानों की नहीं है, आम जनता की भी लड़ाई है। ये लोग कह रहे हैं कि सिर्फ किसानों की लड़ाई है, किसानों की लड़ाई नहीं है, सिर्फ ये आम जनता की भी। सर आम जनता के ऊपर भी होगा। डेफिनेटली आम जनता भी होगा। जैसे कि आपको पता ही है कि स्टॉक पे उन लोग ने कोई पाबंदी नहीं रखी है, कोई भी कितना भी स्टॉक रख सकता है। तो कैसे होगा? महंगाई बढ़ गई। अभी मैं फॉर एग्जांपल हायर कर रहा हूँ सब सब्जियाँ, ये सब मैंने स्टॉक रख दिया। उसके बाद मैं जब भी जो रेट में मैं चाहता हूँ वो रेट में मैं बेचूंगा, तो उसमें महंगाई बढ़ेगी। ये हमें समझ नहीं आ रहा है। इसके लिए हम किसानों के साथ हैं, क्योंकि हम मानते हैं कि ये जो 3 कानून जो सरकार ने लाए हैं वो गलत हैं और ये वापस ही लेने चाहिए। सरकार तो बोल रही है बहुत अच्छे कानून है, किसानों को बहुत फायदा होगा। सर किसानों को मालूम है ना कि उनका फ़ायदा और नुकसान क्या होगा। सरकार तो ऊपर बैठ के आदेश देती है ना, तो उनको ये नहीं पता कि नुकसान क्या होगा। इसके लिए हम जो हैं वो किसानों के साथ में हैं, हमेशा से ही साथ में। जब तक ये आंदोलन साथ में रहेगा हम वहाँ पे सेवा करते रहेंगे। जैसे कि हमने दिल्ली में भी सेवा की है, वहाँ पे जो 5 बॉर्डर हैं वहाँ पे टेंटों की सेवा की है। वहाँ पे जो है हर एक बॉर्डर में टेंट है। यहाँ पे भी आप सामने देखोगे, वहाँ पे आज सुबह से पानी की सेवा थी, पानी का सेवा थी, बाकी चाय की सेवा थी, बिस्किट की सेवा थी। और ये जो सेवा है हमेशा चालू रहेगी। हम किसानों के साथ है, जब तक ये आंदोलन चलता रहेगा हम उनके साथ में हैं। जोपर्यंत आंदोलन सुरू राहील तोपर्यंत हे सगळेजण यांच्यासोबत राहणार आहे। जेवणाची व्यवस्था जी आहे ती करण्यात आली होती आणि हे फूड पॅकेट जे आहेत हे याचं वाटप सुरू आहे। कितने फूड पैकेट यानी कल रात को भी था? सर कंटिन्यूस चल रहा है सर, कभी नहीं। वैसे अब जैसे जाता दूसरा आता है सर एक। हाँ सर। सर ज़रूरत क्या है सर? आप देखिए, बेसिक नेसेसिटी ऑफ पीपल इज़ फूड। आप आइए, हमारे धर्म में ये होता है कि खाना पहले पंगत फिर संगत, मतलब जो है हमारे में पहले खाने को पेट भरा रहेगा तो आदमी सब काम कर पाएगा। या तो अगर आप धर्म में गुरुद्वारे में मंदिर वजह में जाते हो तो अब पूजा में अगर ध्यान लगाना है तो सर आपके पास ये है, आदमी का पेट भरा रहेगा फिर विचार आपके अच्छे आएंगे सर। और ये तो सर नॉर्मल हर किसी को है सर। और यहाँ पे जो है कहाँ किस गांव से आ रहे हैं लोग, तो फिर उसके बाद ये आप क्या कहा, आपका नाम क्या है बताइए? सर माझं नाव साहेब सिंग आहे। साहेब सिंग, किती शिकलात तुम्ही? सर मी NW KO NW KO आहे। आता मला सांगा, सगळी गरीब लोक दिसत आहेत। हाँ सर। किती गरीब आहेत?
हा सर. हे बघून काय वाटतं एकीकडे केंद्र सरकारच्या विरोधात लढाई हो सर. आणि हे सगळे रस्त्यावर येऊन तुम्ही मदत करता, ठीक वेगळी गोष्ट आहे, पण हे यांचं काम बुडवून 3-4 दिवस काम बुडवून चालत थंडीत वाऱ्यामध्ये येऊन बसतात. काय तुम्हाला वाटतं? सर जर यांनी आजचं हे 2-3 दिवसाचं काम नाही बुडवलं तर आयुष्याचं ते काम बुडून जाणार. त्याचं काय म्हणजे ते महत्त्वाचं आहे का हे महत्त्वाचं? 3 दिवसाचं काम म्हणजे 3 दिवसाचं पैसे 300 दिवसाचे पैसे गेले की किंवा म्हणजे आयुष्यभराचे पैसे जाण्याचं हे महत्त्वाचं आहे. या सगळ्या लोकांना कळलं हे सगळ्या शेतकऱ्या जर आजच्या दिवशी तुम्ही बघता हे शेतकरी कशाला आलेत. कारण एक अमाऊंट आहे, आपण कुठं जातो MRP पे करतो. सरकार त्यांना एक त्याला MSP मानतात. सरळ आपण MSP मिळालीच पाहिजे. MSP तर भेटायला पाहिजे एवढंच हेच त्यांचं मेन कारण आहे. आता मला सांग, कृषी कायदा कळला तुला? हो सर. तुम्ही आता केंद्र सरकार असं म्हणतात की किती फायद्याचं आहे ते. मी तुम्हाला नुकसान सांगतो सर सांगा. आता त्यांच्या हिशोबाने ते करतील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये कसं असणार की सर एक 100 एकर जमीनमध्ये ते एकच धान लावतील. म्हणजे जसं भात झालं तर आता काय होणार सर काय माहिती आहे का, हे इकॉलॉजिकल प्रॉब्लेम असणार. म्हणजे जर आता असं तुम्ही आलं इथं केलं आता 100 एकच बायोलॉजिकल क्रॉप लावला त्यावर त्या आणखीन तो तुम्ही त्या प्रत्येक पेस्टिसाइड्स ते स्पेसिफिक टाईपचं असणार. असं जर तुम्ही स्प्रे करत गेलं की खालचं जे ग्राउंड वॉटर लेवल आहे ते बेकार होऊन जाईल, दूषित होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला काय हरकत काय म्हणजे त्यानंतर कॅन्सर रोग पडतील. हेच तुम्ही जे आहे तुम्ही इथं बघा पंजाबमध्ये कॅन्सरचे म्हणजे काय हे म्हणजे रोग जास्त आहे. आणि जर MSP नाही आली हे तुम्हाला जे काय म्हणतात आपलं बिहारमध्ये जातं 2006च्या वर्षी जे MSPचं हे जे होता APMC मंडी जी आहे ती रद्द केली. रद्द करण्यानंतर आता काय आहे ते हे मोदी सरकार काय म्हणतात की आम्ही मधले जो लोक आहेत जे म्हणजे असं मध्ये मधले लोक आहेत ते काढावंच. पण जर जे त्यांना काढलं ते आज ज्याची दुकान इथं आहे म्हणजे आता मार्केटमध्ये आहे तो मार्केटवरून बाहेर जाणार आहे. आणि कसं म्हणजे आपण साध्या सोप्या म्हणजे कसं आहे का आपण हे रिअल इस्टेट ब्रोकर बघता ते एजंट आहेत ते बाहेर जाऊन मार्केटच्या बाहेर त्याच्याशीच मधले लोक आहेत जे आपलं काम करतात ते बाहेर जाणार. आणि आपण त्याच माणसाला ओळखतो आधी त्याला विकायचो परत बाहेर मार्केटच्या बाहेर जाऊन या कायद्यामुळे नुकसान आहे. चला ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. आणि हां 2 शब्द बोलायचे आहेत, 2च शब्द बोलायचे. हां बोला. कुठलं नाव का सांगा तुम्ही? बाळासाहेब जयदेव जमदडवा गोली, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. हे लंगरचं काम शीख हो साई सब होता है भाई भाई. शेतकऱ्यासाठी यांनी लंगरचं काम चांगलं केलं आणि हे करू शकतात. याच्या आधी बाळासाहेब ठाकरेंच्या मौतीच्या टायमाला लंगरचं काम भारी केलं होतं. शेतकऱ्याचे खरे भाऊ हे तुम्हाला खूप फायदा आहे. सांगा असं एकूणच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हा जो कायदा आहे तो कायदा म्हणजे कायदा दुरुस्ती विधेयक जे आहे ते शेतकऱ्यांच्या तोट्याचं आहे, नुकसानीचं आहे. आणि याच मागणीसाठी महाराष्ट्रातले शेतकरी जे आहेत ते रस्त्यावर उतरलेत. राजभवनावर त्यांनी घेराव टाकला. आज रात्रीसुद्धा ते इथेच बसणार आहेत आणि उद्या झेंडावंदन करून आपल्या परत माघारी फिरतील. पण आंदोलन मात्र कायम राहील असं त्यांचा दावा आहे. विलास आठवले, मॅक्स महाराष्ट्र.